पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर 5 जणांच्या शस्त्रसज्ज टोळक्याने हल्ला चढविला। या हल्ल्यात संबंधित तरुणाच्या पोटाला, गालाला आणि पाठीला गंभीररित्या दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला। ही घटना जगत मंदिर परिसरात घडली। पवन उर्फ काल्या संतोष काकडे राहणार गुरु नानक नगर असे या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। 24 नोव्हेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास तो मित्र वरुण विजय शिवरंगवार राहणार विदर्भ हाऊसिंग सोसायटी याच्यासोबत दुचाकीने येथील जगत मंदिर परिसरातून जात होता। दरम्यान समोरून आलेल्या पल्सर दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। त्यानंतर आणखी एका दुचाकीने त्यांच्या दुचाकीला मागवून धडक दिली। त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले। त्यानंतर पल्सर दुचाकीवरून उतरलेल्या तिघांनी आणि अन्य एका दुचाकीवरील दोघांनी पवन याला शिवीगाळ करीत मारहाण केली। शिवाय त्यातील जब्बा नामक आरोपी धारदार चाकूने पवनवर हल्ला चढविला। या हल्ल्यात त्याच्या पोटाला, गालाला आणि पाठीला गंभीररित्या दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला। तो ठार झाल्याचे समजून हल्लेखोर तेथून दुचाकीने भरधाव पसार झालेत। घटनेनंतर वरुणने त्याला तत्काळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले। त्यानंतर अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली। त्यावरून आरोपी ऋषभ उर्फ जब्बा उमेश वानखेडे राहणार मुलकी, अभय उर्फ वित्तम दिलीप पातोडे राहणार शिंदेनगर, पारस आपटे राहणार वाघापूर आणि त्यांचे 2 साथीदार अशा एकूण 5 जणांविरुद्ध बांधवी 109, 189, 190, 191 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा अधिक तपास ठाणेदार नरेश रणधीर करीत आहे।